रास आहे, जशी धान्याची रास असते ना शेतामध्ये, तशी नोटांची रास तिथं लागलेली आहे। इथं सामान्य माणसाकडे एक 50,000 रुपये सुद्धा बँकेत भरले तर त्याला नोटीस येते 5 मिनिटात। 5 मिनिटात म्हणजे फार वेळ त्याला लागत नाही। बँकेत तुम्ही पैसे भरा 50,000 फक्त, तरी बँक नोटीस पाठवते। एवढा पैसा कुठून आला इन्कम टॅक्सवाले बघतात आणि मग एवढा नोटांचा ढीग, रास ज्याला म्हणता येईल, आणि हा नोटांची रास संदर्भात हे महोदय कोणाशी बोलतायत आणि ती सगळी रास जमा करणारी व्यक्ती कोण आणि ती कुठली तेही समोर येईल। पण आत्ताच्या घडीला मी एवढंच समोर आणलेलं आहे की अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीसाठी या सरकारकडे पैसा नाही, कॉन्ट्रॅक्टर्सचे बिल द्यायला या सरकारकडे पैसा नाही, आणि एवढ्या नोटांच्या ढीगच्या ढीग यांच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडे आहेत। मी हे जनतेच्या समोर आणलेलं आहे, कारण आधी अशाच पद्धतीनं जे संजय शिरसाट आहे संभाजीनगरचे, यांच्या घरातला व्हिडिओ, आता घरातला व्हिडिओ तर बाहेरचे माणसं नाही काढू शकत ना, त्यामुळे घरातला व्हिडिओ समोर आला होता की नोटांच्या बॅगच्या बॅग भरलेल्या। आता हा व्हिडिओ घरातलाच व्हिडिओ एका अर्थाने म्हणावं लागेल, आणि त्या महोदय जे कोणी आहेत, तुम्ही आमदार सांगतात, त्यांना ह्या नोटा किती आहेत काय आहेत सगळं मला असं वाटतं दाखवल्या जातात आणि नंतर त्यांना ते द्यायचे असतील। त्याच्यामुळं हे जनतेसमोर आलं पाहिजे की आत्ताच्या घडीला हे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी कशा पद्धतीनं हैदोस सत्ता आणि संपत्तीचा घातलेला आहे, तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणलेला आहे। मला असं वाटतं याला पोलिसांना आपण सांगितलं तर त्यांनी सांगावं, मग पोलिसांकडे जावं आणि पोलिसांना याची चौकशी करायला सांगावी असं मला वाटतं। जर पोलीस माझ्याकडे आले तर मी सगळ्या गोष्टी डिटेल त्यांना सांगेल। मग महेंद्र दळवींनी जर मॉप केलेला व्हिडिओ असेल त्याची पोलिसात तक्रार करावी आणि पोलिसांनी निष्प्रभपणे याचा तपास करावा, आणि जर माझ्याकडे चौकशीला पोलीस आले तर मी त्यांना या संदर्भात व्यवस्थित उत्तर देईल। या व्हिडिओचा काही अंशी जरी सत्यता आढळली तरी मी आमदारकीचा राजीनामा देईल असं ते म्हणतात। हे पण मी कोणाला आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी किंवा त्यांच्यावर आरोप करण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केलेला नाही। मी आत्ताच्या घडीला जे 50 खोके एकदम ओके लोक म्हणत होते तर काही लोकांना राग येत होता, म्हणजे खोक्यांचंच राजकारण सगळं चालू हे दाखवण्यासाठी मला त्यांच्या राजीनामा, माझं काय व्यक्तिगत त्यांच्याशी काही राजकीय नाही आहे। त्यांनी त्यांचं खुशाल जे करायचं ते करावं, मला त्याच्याशी काही घेणं नाही। मी काय त्यांचा राजीनामा, मी व्यक्तिगत त्यांच्यावर आरोपही केलेले नाही, करणार पण नाही। माझी भूमिका याच्यामध्ये ती कोण व्यक्ती आहे त्यांचा राजीनामा वगैरे मला त्याच्यात इंटरेस्ट नाही। मला सांगण्याचा मुद्दा आहे की आत्ताचे सत्ताधारी पक्षाचे लोक कशा पद्धतीनं जनतेची लूटमार करून, कारण हे तर काय यांच्या शेतीच्या उत्पन्नातून नाही आहेत, हे सगळ्या गोष्टी फॅक्टरीतून येत नाही, मग सगळे टेंडर्स, सगळं राजकारण, सगळे याचे त्याचे टक्केवारी घेणं, बदल्यामध्ये सगळ्या गोष्टी करणं, याच्यातला हा पैसा आहे। माझा मुद्दा तो आहे। मला त्या राजीनामा वगैरे हा काय मी मागितलेला नाही, मला त्याच्याशी त्या विषयाशी काही घेणं देणं पण नाही। हा व्हिडिओ तटकरेंच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचला असा आरोप सगळ्या नेत्यांचा दिसतो। तटकरेजण माझा तसा मागच्या वर्षभरात कधी बोलणं नाही। एखाद्या लग्न कार्यात कुठेतरी भेट झाली असेल आणि माझ्या मोबाईलवर तटकरेंचा ह्या वर्षभरात तरी कधी फोन बोलणं, आधी ज्यावेळेस आम्ही एकत्र होतो त्यावेळेस बोलणं होत असेल, पण आत्ता तरी तटकरेंशी माझं बोलणं नाही। व्हिडिओ माझ्याकडे काही कोणाकडून मी काय तो सोर्स सांगण्याची आवश्यकता नाही, पण मला असं वाटतं जी गोष्ट आहे तिचा खुलासा करावा। तटकरेंकडून आला राजीनामा देणं हे सोडून द्या ना, तुम्ही तुमचं आहे का नाही तेवढं सांगा, नसेल तर पोलिसात तक्रार करा, पोलिसांना चौकशी करू द्या। पण हे सगळे नेते एकीकडे म्हणतात व्हिडिओ असाच व्हायरल झाला होता, मात्र त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही। आता तुम्ही महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ पोस्ट केलाय, त्यांच्यावर कारवाईची अपेक्षा करतात, तुम्ही म्हणतात राजीनामा नाही पण निदान कारवाई। हे पहा,
जसे महेंद्र दळवी आहे याच्यात, तसे समोर एक लाल शर्टवर पैसे मोजणारी व्यक्ती पण आहे. तिचा चेहरा दिसत नाही. मला तर वाटतं सगळ्यात मेन कल्प्रिट ती व्यक्ती आहे, सगळ्यात महत्त्वाची. त्यामुळे पोलिसांची जबाबदारी आता ती. पोलिसांना या सगळ्या गोष्टी सहज कळू शकतात जर ठरवलं त्यांनी शोधायचं तर. आणि मग पैसे कुठून आले, काय आले, किती आले हे पोलीस तपासू शकतात. आणि अधिवेशन ठीक आहे, अधिवेशन आहे, अधिवेशनात विषय होईल. संजय शिरसाटांचा त्याच व्हिडिओ मान्य संजय राऊत साहेबांनी केला होता. खरं तर आता असे व्हिडिओ तर घरातले आहे ना. संजय शिरसाटांच्या तर बेडरूममधला व्हिडिओ तो, तिथं तर राऊत साहेब नव्हते केलं ना. कोणी त्यांच्याच शुभचिंतकाने तो दिला असेल. त्यांच्या पक्षातला असू शकतो, त्यांच्या घरातला असू शकतो. कारण बेडरूममध्ये काय माणूस कोणत्याही व्यक्तीला थोडी येऊ देतो, फार जवळचा क्लोज आहे त्यालाच येऊ देतो. त्याच्या वेळेसही मला वाटतं संजय शिरसाटाने अजून शोधण्याचा प्रयत्न केला नाही की आपल्याकडे काय होतंय. आणि आता याचाही मला असं वाटतं नुसतं तटकरे राजीनामा देईल या विषयाशी आम्हाला काही घेणं नाही. या विषयाची चौकशी व्हावी एवढंच आमचं म्हणणं आहे. समोरच्या व्यक्तीचा तर शोध घ्यायलाच हवा. मात्र व्हिडिओमध्ये जे दिसतायत तुम्ही अंबादास दानवे असं म्हणताय की बाबा ते महेंद्र दळवींसारखे दिसतात. तुम्ही स्पष्ट नाव घेताय का त्यांचं? महेंद्र दळवीच दिसत आहेत ना, ते महेंद्र दळवीच दिसत आहेत. आणि समोरचाही जो व्यक्ती आहे तोही तपासावा पोलिसांनी. तुम्ही ओळखता का समोरच्या व्यक्तीला, कोण वाटतोय तो समोरचा? ओळखतो म्हणून मी व्हिडिओ ट्विट केलेला आहे. मी काय बिन ओळखीचं ट्विट काय बिलकुल केलेलं नाही. पोलिसांनी चौकशी करा एवढंच माझं खुलं आव्हान आहे बस. तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीचं स्पष्टपणे नाव का घेत नाही? आणि समोरचा व्यक्ती हा त्याहीपेक्षा मोठा आरोपी असू शकतो का? एवढा नोटा असणारा माणूस त्याहीपेक्षा मोठाच असेल, येईल समोर. तुम्ही त्यांचं नाव का घेत नाही? समोरच्या व्यक्तीचं नाव का नाही? हे बा आता चेहरा दिसत नाही त्यामुळे तो मी नव्हेच म्हणेल. तो आता पुढचा त्याच्या चेहऱ्याचा येईल त्यावेळेस बघूया. मग कंत्राटदार आहे, राजकारणी आहे की नाही मी आता त्याच्यात तुम्ही मला आतमध्ये नका पोहोचू नका तिथपर्यंत. या व्हिडिओचा भाग 1 आलेला आहे, भाग 2 सुद्धा याच अधिवेशन काळामध्ये गदारोळ. हे पण मला अधिवेशनाचा हा मुद्दा नाही. मला ही महाराष्ट्राची संस्कृती खोक्यांची कशा पद्धतीने यांनी केलेली हा माझा मुद्दा आहे. याच्यातला अधिवेशनात काय होतं, सरकार काय घोषणा करतं, आम्ही काय प्रश्न विचारतो हे मला सगळं माहिती आहे. त्याच्यातून काय निघतं हे मला चांगलं माहिती आहे. परंतु या महाराष्ट्रात कशा पद्धतीनं राजकारण चालू आहे, कशा पद्धतीनं खोक्यांचं राजकारण चालू आहे, सत्ताधारी पक्षांच्या लोकांचा उन्माद कसा आहे हे मला या निमित्तानं समोर आणायचं आहे. तर यावर तुम्हाला सुपारीबाज आणि ब्लॅकमेलर म्हटलेलं आहे. आता हे पहा सगळं समोर आणल्यानंतर एखादं उदाहरण द्यावं. मी हे दिलेलं आहे समोर. त्यांनी माझं एखादं सुपारीचं किंवा ब्लॅकमेलिंगचं एखादं उदाहरण द्यावं. मी हे सगळं खोटंही सांगेल. मग तुम्ही जो समोरचा व्यक्ती आहे त्याची चौकशीची मागणी करताय, तो शोधून काढला पाहिजे असं म्हणताय. तुमच्याकडे त्याची संपूर्ण माहिती आहे. तुम्ही स्वतः का पोलिसांमध्ये जात नाही? पोलिसांनी माझ्याकडे आल्यावर मी माहिती दिली असं तुम्ही म्हणताय. हे बघ मी आज आत्ताशी पहिलं पाऊल टाकलेलं आहे. अजून काय काय याच्यावर होतं, काय काय भूमिका सरकार घेतं, गृह खातं घेतं हे मला एकदा बघू द्या ना. सगळ्या गोष्टी जर सरकारने काही गोष्टी स्वतःहून केल्या तर चांगल्या, नाही केल्या तर आम्हाला करता येईल ना. पुढचे मार्ग आहेत ना आमच्याकडे. महेंद्र दळवी आणि त्यांच्या सहकारी नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. आधी दानवेंवरती कारवाई व्हावी मग ते सांगू शकतील की हा व्हिडिओ कुठून आला असं ते म्हणतात. तर दुसरीकडे हा व्हिडिओ मॉर्फ आहे असं देखील दावा करतायत. आणि दुसरीकडे तटकरेंवरती सुद्धा आरोप करतायत की त्यांच्याकडून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत आलेला असेल. नेमकं त्यांच्या सगळ्या वक्तव्यांमध्ये वेगवेगळा संभ्रम दिसतोय. हे पहा मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे. असं मी तटकरे बिटकरे यांचं ऐकून असे धंदे मी करणार नाही. आणि मी काही कोणत्या विषयासाठी सुद्धा हे केलेलं नाही. मी केलेलं आहे महाराष्ट्राची संस्कृती खोक्यांची कशा पद्धतीनं फोफावलेली आहे हे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मी केलेलं आहे. मी आता हे केलेलं आहे. ऑफिशियली माझ्या हँडलहून केलेलं आहे. पोलीस याच्यावर गुन्हा दाखल करू शकतात त्यांची इच्छा असेल तर. नसेल तर मला असं वाटतं या सगळ्या विषयाला पोलिसांचा किंवा सत्ताधारी पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे असं मी समजेल. तुम्ही पोस्टमध्ये लिहिलं आहे की
मात्र पैशांची बॅग भरून होते. तर मग शेतकऱ्यांना मदत अजूनही मिळाली नाहीये, मात्र आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरताना आपल्याला दिसत आहे. हे तर सत्य आहे. हे पहा, शेतकऱ्यांना 31,800 कोटीचं पॅकेज जाहीर केलं. राज्याच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज अशी घोषणा ह्या 3 जणांनी केली, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी. अधिवेशन चालू आहे. अधिवेशनाच्या पटलावर यांनी आत्तापर्यंत किती रक्कम कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना दिली खुलासा करावा. आम्ही गावोगाव फिरून आलेलो आहे, पुन्हा फिरणार आहोत, या सरकारचा पंचनामा करणार आहोत. घोषणा करतात हेक्टरी वेगळी, प्रत्यक्षात मदत वेगळी आहे. 6 रुपयाचा चेक काही शेतकऱ्यांना आलेला आहे, ते माझ्याकडे व्हॉट्सअपवर शेतकऱ्यांनी पाठवलेले आहे. काही जणांनी उद्धवजींच्या दौऱ्यात, मीही नंतर पुन्हा फिरलो, या सगळ्या दौऱ्यात आमच्याजवळ पाठवलेलं आहे. जर 31,800 कोटीचं नुसतं घोषणा तुम्ही करता, अजून तर तेही त्याच्यातल्या काही रक्कम 50-60% लोकांना पोहोचलेली शेतकऱ्यांना. पण डिक्लेअर हेक्टरी समजा 18-2 36,000 असेल तर पोहोचली 5,000. डिक्लेअर 8,500 असेल तर पोहोचली 500 रुपये. ही काही रक्कम आहे? आणि त्याच्यातल्या 30-40% लोकांना तर अजून रुपयासुद्धा पोहोचलेला नाही, हे मी दाव्यासहित सांगतो. म्हणून अधिवेशन चालू आहे. सरकारने पटलावर किती मदत किती जिल्ह्यामध्ये मिळाली हे जाहीर करावं. दुसरी गोष्ट, केंद्र सरकारकडे अहवाल पाठवला. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की अहवाल आला नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी खुलासा केला की अहवाल आला. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हेतूविषयी, प्रामाणिकतेविषयी बिलकुल आम्ही शंका घेऊ शकत नाही. शिवराजसिंह चौहान अतिशय प्रामाणिक व्यक्ती आहे, प्रामाणिक मंत्री आहे, शेतकऱ्यांचा कणवाळा असणारे मंत्री. याच्याविषयी मनात शंका असायचं काहीच कारण नाही. मग त्या मंत्र्यांना खोटं पाडलं गेलं, खोटं बोलावं लागलं महाराष्ट्राच्या. याच्यामुळं जर हा अहवाल आधीच पाठवला तर हा अहवालसुद्धा किती रकमेचा, किती तरतूद व्हावी अशा प्रकारचा हा सुद्धा विधिमंडळाच्या अधिवेशनात पटलावर आला पाहिजे. परंतु सरकार हे करणार नाही, कारण सरकारची मदत अजून पोहोचलेली नाही. सरकारने अहवाल उशिराच पाठवलेला होता. एकीकडं शेतकऱ्यांना ज्या मदतीची गरज असताना ती दिली जात नाही, एकीकडं या सत्ताधारी पक्षाचे लोक नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये 10-10 हजार रुपये, 5-5 हजार रुपये मतदाराच्या घरी पाठवतात. एकीकडं अशा पद्धतीनं एवढ्या नोटाच्या रास, ज्याला म्हणतात धान्याची जशी रास अशी तशी नोटांची रास या मंत्र्यांकडं, या आमदारांकडे पडलेली आहे. माझा मुद्दा तोच आहे की एकीकडे शेतकरी दिवाळी साजरा करत नाही हे आणि हे एकीकडे राज्याचं दिवाळं काढतायत. सर, राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणुकांचं वारं वाहतंय, त्याच्याशी काही संबंध असेल असं वाटतं का? या विषयाचा व्हिडिओचा असेल ना, असेल, कुठेतरी द्यायचे असेल, काही ठेवायचे असेल, काही द्यायचे असेल, असू शकतं. कारण ऑलरेडी काही लोकांनी हेलिकॉप्टरमधून मोठ्या जडच्या जड बॅगा दाखवलेल्या आहेत. ह्या बॅगा कशासाठी? तुम्हाला 1 दिवसाचा प्रवास येतो, 2-2 एवढ्या 2-2 आणि 4-4 एवढ्या जड बॅगा कशाला? कपडे ठेवलेली घरगुती जे आपल्याला रोजचं सामान लागतं याची बॅग किती जड असते. आम्ही प्रवास करतो, पण यांच्या बॅगा 2-2 गाडला उचलत नाही. तर त्या बॅगमध्ये काय असतं? निवडणूक आयोग झोपलेलं आहे का? असं कोणी सांगितलं की जातानाच तपासणी व्हावी, येतानाही तपासणी करावी लागते. पण ही सत्ताधारी पक्षाची होत नाही. आमच्या काही आमदारांनी ते समोर आणलेलं आहे आणि मला असं वाटतं हे सगळे मार्ग असेच आहे. सर, तुम्ही व्हिडिओ पोस्ट केला आहे, दुसरीकडे शेतकऱ्यांना मदत मिळत नाही हे देखील सांगितलंय. मात्र काल पहिल्याच दिवशी 75,000 कोटीच्या पुरवण्या मागण्या या सरकारने ठेवल्या आहेत. पुढे इतके मोठ्या पुरवण्या मागण्या सरकारने ठेवल्या आहेत. ते पुरवणी मागण्या 75,000 कोटीच्या सरकारने ठेवल्या. आता मला असं वाटतं या पुरवणी मागण्यानंतर सरकारवर 10 लाख कोटीचं कर्ज होईल, कमी जास्त बजेटपर्यंत ते 10 लाख कोटीचं 100% होणार. देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री परवाच बोलले, राज्य आर्थिक डबघाईला निश्चित आलं आहे, परंतु दिवाळखोर झालेलं नाही. याचा अर्थ काय? माझ्या खिशात एक खडकूही नाही, फक्त आता मी घरदार विकायचं बाकी आहे, असं त्याचा अर्थ आहे. असाच त्याचा अर्थ आहे. जे देवेंद्रजी परवा चहा पानाच्या कार्यक्रमानंतर बोलले की राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे, परंतु राज्य दिवाळखोरीत नाही. याचा अर्थ काय घ्यायचा? डबघाईला म्हणजे काय आणि दिवाळखोरी म्हणजे काय? मलाही कळतं दिवाळखोरी. याचाच अर्थ माझ्या खिशात 1 रुपया नाही, परंतु अजून मला घरदार विकायचं बाकी आहे.
अशा पद्धतीनं पुरवणी मागण्यातून सरकारच्या आणि जनतेच्या डोक्यावर जे वेगवेगळ्या पद्धतीनं आता कारण कर्ज घ्यावं लागणार, कर्जाचं प्रमाण वाढणार, याचाच अर्थ असा आहे की आत्ताच्या घडीला पूर्ण राज्य आर्थिकदृष्ट्या रसातळाला या सरकारने पोचवलेलं आहे. आता हे कसं पोचवलं मला वाटतं याच्यावर आता फार वेळ लागेल बोलायला, परंतु आर्थिकदृष्ट्या हे राज्य डबघाईल झाले मुख्यमंत्र्यांनीच कबूल केलं आहे. आणि मग तुम्ही जर डबघाईला आलं म्हणता तर तुम्ही पैसे देणार कुठून? लोकांना फसवताय तुम्ही. सर हा मुद्दा तुम्ही उपस्थित केलाय, मात्र पहिल्यांदा कसं होतंय की दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नाहीये या संदर्भात आवाज उठवण्यासाठी. नाही, बिलकुल विरोधी पक्ष नेते तर झालेच पाहिजे ना. एक संसदीय तुम्हाला याचा अर्थ लोकशाही तुम्ही बाबासाहेबांचं संविधान म्हणता, संविधानामध्येच लिहिलेलं आहे सगळ्या गोष्टी. कोणतंही राज्य असो, कोणतीही संस्था असो, विधिमंडळ असो, संसद असो, विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे. विरोधी पक्षनेता डोळ्यात तेल घालून सरकारच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतो, नजर ठेवतो. किंवा नाही नियंत्रण राहिलं तर नजर तर ठेवू शकतो, परंतु सरकारला ते सुद्धा नको आहे. सरकारला ते सुद्धा नको आहे. आणि म्हणून दोन्ही सभागृह विरोधी पक्षनेत्या विना आत्ताच्या घडीला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हॉस्पिटलमध्ये जे फोटो काढले होते ते पहिल्यांदाच समोर आले 1 वर्षाच्या काळानंतर. तर आता मनोज जरांगे पाटील मागणी करतायत की धनंजय मुंडेंवर कारवाई करावी अजित पवारांनी. धनंजय मुंडे यांना सह आरोपी केल्याशिवाय धनंजय देशमुख केस स्ट्रॉंग होऊ शकत नाही. उलट आत्ताच्या घडीला मी कोणाचं नाव नाही घेणार, योग्य होणार नाही, की आत्ताच्या घडीला वाल्मिक कराडला जामीन मिळावा असा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून आणि विशेषतः धनंजय मुंडे यांच्याकडून होत आहे.